नमस्कार, मी अक्षय जाधव. बऱ्याच काळानंतर आपल्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून आलोय, भेटतोय. आणि भेटण्याचं कारण हेच की साधारण 3 दिवसापूर्वी ते 4 दिवसापूर्वी 60 वर्षाची एक मनोरुग्ण शिवकांती त्रिपाठी असं तिचं नाव ती सांगत होती. ती मनोरुग्ण आपल्याला अकलाई कॉर्नर, अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे भेटलेली. आणि या दरम्यान आपल्याला ती मिळाल्यानंतर त्याच्यावरती आपण पहिल्यांदा मैत्री केली. मैत्रीनंतर आपण तिला आपल्या सोबत घेतलं. सोबत घेऊन पोलीस परमिशन वगैरे सगळं काढला. पोलिसांना घाबरून ती अक्षरशः निघून गेली पायी. तिला आपण रोखलं नाही, जबरदस्ती केलेली नाही कोणतीही. आणि पायी गेल्यानंतर तिचा प्रवास जो आहे पायी, तो साधारण 28 किलोमीटरचा असेल. सिंहनगर रोडवरून ती अकलूज इथून निघून खुडूसच्या एंड पर्यंत थांबली. आणि खुडूस तिचा एंड होता साधारण ते 17 किलोमीटर. आणि हे असेल अकलूजमध्ये तिचं फिरणं असेल दुपारचं ते 5-6 किलोमीटर. पाळीने पहिल्यांदा 11 ते 2 वैष्णवी आणि प्रतीक्षा तिच्या पाठीवरती होते. कारण ती 1 मिनिट जरी मिस झाली तर पुन्हा आपल्याला ती मिळणार नव्हती. कारण ती यूपीची होती, यूपीची होती असं ती सांगत होती. आणि तिची लँग्वेज सुद्धा हिंदीच होती, मराठीची तिला ओळख नव्हती. आणि त्यावरून एक गेस केला आपण की ती खरंच यूपीची असेल. त्यामुळं ही काळजी होती की ती आता निघून जर गेली तर नंतर आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी वैष्णवी 11 ते 2 पाठला करू लागली. 2 नंतर लखन आणि भोला दादा जे आहेत आपले, जे आत्ताच 11 गुंठ आपल्याला त्यांनी दान केलेले आहे स्नेहबंध फाउंडेशनला आपल्या. आणि ते दोघे जण साधारण 4 वाजेपर्यंत तिच्या पाठीशी होते, पाठला करत होते. त्यानंतर वल्लभ माने जो आपला विद्यार्थी आहे, आणि त्या वल्लभने सुद्धा साधारण 4 नंतर ते रात्री 12 पर्यंत तिचा पाठला केला. तिचा एंड जो होता तो होता खुडूस, म्हणजे ते माळशिरस तालुक्यामध्येच गाव आहे, तिथे तिचा एंड होता. आणि साधारण आम्हाला सगळ्या लिगल प्रोसेस मधून जाऊन तिला गाडीची अरेंजमेंट करण्यापासून गाडीच्या अरेंजमेंटसाठी जो पैसा लागणार आहे भाड्याच्या तत्वावरती, मदत तत्वावरती गाडी झाली होती. त्यामध्ये त्यासाठी साधारण 5,000चा सुद्धा खर्च येणार होता. आणि तो 5,000 खर्च उभं करणं हा सुद्धा एक पहाडी प्रश्न होता. तो सॉल्व्ह करून रात्री 12 वाजता तिला आम्ही कॅच केलं. ती येत नव्हती सहजासहजी. ती थोडी अग्रेसिव्ह झाली. अग्रेसिव्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे, साधारण मनोरुग्ण म्हणजे मनोयात्रा आपण ज्यांना म्हणतो ते कशा असतात अग्रेसिव्ह झाल्यानंतर, दगडफेक किंवा शिव्या दे अशी ती त्या पद्धतीची परिस्थिती होती एकूण. त्यानंतर माळशिरसच्या एका सामाजिक कार्यकर्त्याला आपण कॉल केला. त्यांचं नाव विकास दादा दाहिंगे. त्यांनी माळशिरसच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याची आपल्याला सूचना दिली. आणि त्यांनी स्वतःही त्या जातीने लक्ष देऊन पोलिसांना कॉल करून त्यांनी सांगितलं. पोलिसांची चांगली मैत्री देखील झाली. त्यातील मानेसर स्वतः जातीने आले तिथे. आणि त्या तिथून साधारण माळशिरस पासून 7 ते 8 किलोमीटर खुडूस असेल ते आमच्या सोबत आले. गाडीमध्ये तिला आम्ही घेतलं आणि ते पोलिसांच्या सहकार्यानेच घेतलं. आणि पोलिसांनी सुद्धा फार कौतुक केलं त्या दरम्यान, आणि ऊर्जा मिळाली त्या कौतुकामुळे. थँक्यू बोलून त्यांना तिथून आम्ही 12 वाजता निघलो. 12 वाजता निघून आम्ही डायरेक्ट कर्जत, म्हणजे भारत वाटवानीकर सर जे आहेत त्यांची आणि अमित दादांची जे आपले मार्गदर्शक आहेत त्यांची छान ओळख आहे. आणि ते आपल्याला ह्या बाबतीत मदत करत असतात. त्यांचं स्वतःचं सेंटर आहे, आपण तिथे त्या मनोरुग्णांना दाखल करत असतो. सॉरी, मनोयात्रींना. त्याच्या मागे भूमिका आहे मनोयात्री म्हणण्याची, ती नंतर स्पष्ट करूयात आपण. आणि हे सर्व होत असताना तिला आपण आता उपचारासाठी दाखल केलेलं आहे. जे काय घडामोडी झालेली ती मी डिस्प्लेला आपल्याला दाखवलेच. आणि हे सगळं मांडण्यासाठी आज मी आपल्या समोर आलतो. आशा आहे की आपण सर्वजण छान असाल. मी थांबतो. धन्यवाद.